आज आपण पौष्टिक अशी मटकीची उसळ करूया। तर त्यासाठी इथे एका कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल छान तापल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे। मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये जिरे घालायचे आहे। जर आपले जिरे मोहरी छान तडतडले नाही गेले नाही तर अशी फोडणी आपली कच्ची राहते आणि पूर्ण भाजीची चव बिघडून जाते। त्यामुळे जेवढी खमंग फोडणी बसेल तेवढी खमंग आपली भाजी होते। तर याच्यामध्ये कांदा छान बारीक चिरून घालायचा। जिरे मोहरी तडतडल्यानंतर छान बारीक कांदा घालायचा, छान परतवून घ्यायचा मऊ होईपर्यंत। आपल्याला खूप असं तांबूस करायचा नाही, एकदम गुलाबी रंगावरती आपल्याला तो परतून घ्यायचा आहे। त्यातला कच्चेपणा जाईपर्यंत कांदा छान आपल्याला परतवून घ्यायचा आहे। काय होतं, खूप जास्त तुम्ही जर कांदा आता परतला तर आपल्याला आपण वाफेवरची मटकीची उसळ करते, पाणी बिलकुलही घातलं नाही, त्यामुळे आपल्याला तो असा गुलाबी रंगाचा होईपर्यंतच परतवून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये 2-3 मी लसणाचे तुकडे घातलेले आहेत आणि एक छान असा लाल बुंदाचा टोमॅटो घातलेला आहे, तोही छान मऊ करून घ्यायचा आहे, परतवून घ्यायचा आहे। व्यवस्थित असा मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ घातल्यामुळे काय होतं, टोमॅटो व्यवस्थित असा मऊ होतो। तर तुम्ही ही मटकीची उसळ नाश्त्यालाही खाऊ शकता किंवा डब्यालाही नेऊ शकता। तर इथे मी हिंग घातलेला आहे, लाल तिखट घातलेला आहे, ठेवणीतला मसाला घातलेला आहे, जो आपला घरचा मसाला असतो तो घालायचा आहे। तिखट तुमच्या अंदाजानुसार घालायचं। तुम्ही उसळ किती करताय याच्यावरती ते सर्व तिखट मीठ हे अवलंबून आहे। तर इथे मी हळद पण घालत आहे। हळद आपल्याला फोडणीतच घालायची आहे आणि छान परतवून घ्यायचं आहे। रोजच्या नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्याला जरी ही उसळ दिली तरी अतिशय पौष्टिक असते। आणि इथे मी शेंगदाणे घातलेले आहेत, शेंगदाणे हे भाजलेले आहेत। जर तुम्ही कच्चे शेंगदाणे घालणार असाल तर तुम्ही ते तेलातच घाला, म्हणजे छान ते असे खमंग होतील। भाजलेले असल्यामुळे मी वरून घालते। छान असं परतवून घ्यायचं, शेंगदाणे वगैरे सगळे मसाले आपले, कांदा टोमॅटो छान असे परतले गेले पाहिजे, म्हणजे मटकीची उसळ चवीला छान लागते। आता या स्टेजला मी चवीनुसार मीठ घालत आहे। मीठ मी याच्यामध्ये घालते असे फोडणीतच घालते आणि थोडीशी साखर घालते, कारण साखर आणि मिठाच्या मिक्स झाल्यामुळे आपल्या टोमॅटोला थोडं पाणी सुटेल आणि पटकन आपला टोमॅटो मऊसूत असा होईल। अशा पद्धतीने पाहू शकता। तर व्यवस्थित मिक्स करायचं आहे, छान असं परतवून घ्यायचं आहे पूर्ण असं मऊसूत होईपर्यंत, कारण आपण बिलकुल पाणी घालत नाही, वाफेवर आपण आपली मटकीची उसळ करत आहोत। आता या स्टेपला स्वच्छ धुवून मोड आलेली स्वच्छ धुतलेली मटकी अशी घालून घ्यायची आहे, व्यवस्थित अशी सगळी घालून घ्यायची आहे। जर मटकी जर तुम्ही मोड आलेली घरात नसेल तर तुम्ही ती विकतही आणू शकता। तर अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। छान झाकण ठेवायचं वाफेवर, छान 2-3 मिनटं, एक 5 ते 10 मिनटं ठेवायची, मस्त शिजवून घ्यायची। बघू शकता 10 ते 15 मिनटानंतर पाहायचं, एकदा मिक्स करून घ्यायचं आणि थोडीशी मटकी थोडीशी दाबून बघायची मऊ झालेली आहे का। जर मऊ झालेली नसेल तर परत एक 5 ते 10 मिनटं झाकण ठेवायचं आणि छान असे मऊ होऊ द्यायचे। मस्त छान झालेली आहे, पाहू शकता, सुंदर अशी मस्त मोकळी फटफटीत अशी झालेली आहे, बिलकुलही असं पाणी नाही आणि मस्त छान वाफेवर मस्त शिजलेली आहे। थोडीशी अशी पळीवर घ्यायची आणि दाबून बघायची, पाहू शकता अशा पद्धतीने। जर नसेल तर मऊ झालेली तर परत एक 5 मिनटं ठेवायची आणि छान परतवून घ्यायची। तर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि छान मिक्स करून घ्यायची। तर खूप सुंदर लागते ही, तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता किंवा डब्यालाही खाऊ शकता, मस्तच लागते आणि पौष्टिक अशी ही मटकीची उसळ झालेली आहे। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच मस्त चमचमीत नवनवीन रेसिपीसोबत। तर बाय बाय। पाहू शकता की मस्त झालेली आहे।